Okay, good morning to all. Good morning. Today we will start the next topic that is scrolling. Okay, last lecture ला आपण काय स्टडी केलं होतं? How to create new window, how to write contents to the new window. Okay, using when we call the window dot open function, it will create a new window, and the window dot open function return the window handler. Okay, using that window handler we can write into the new window, right? Okay, same in the same way as we are writing into the parent window, we are writing into the child window, that is created by using window dot open function. Okay, in the parent function, if you want to write onto the web page, we are using document dot write. Okay, because window object is a global object, so we are not writing like window dot document dot write. Okay, simply we are writing document dot write function. But when we create a new window, okay, when we create a new window or when we open a new web page using window dot open function, at that time we have to if we want to write onto the new window, that time we require to use the window handler, whatever written by the window dot open function. Window dot open function काय करतं? Window handler return करतं. Using that window handler we are रायटिंग कंटेंट टू द वेब पेज. जी काही आपण नवीन विंडो क्रिएट करतो त्याच्यामध्ये आपण कंटेंट राईट करतो, राईट? ओके, फॉर एक्झाम्पल आपण जर माय विंडो, ओके, त्याचं एक्झाम्पल जर आपण माय विंडो इज इक्वल टू विंडो डॉट ओपन, विंडो डॉट ओपनने जर विंडो क्रिएट केलेली असेल, तर जी नवीन विंडो आपण क्रिएट करतोय इथे, सपोज न्यू डॉट HTML ही जी हा जो वेब पेज आपण क्रिएट करतो त्याच्यावरती जर आपल्याला कंटेंट राईट करायचे असतील तर आपण काय करतो? माय विंडो हा जो हँडलर आहे, माय विंडो हँडलर, तो यूज करून आपण काय करतो? कंटेंट राईट करतो. त्यासाठी आपल्याला माय विंडो डॉट ॲज युजल डॉक्युमेंट डॉट राईट, डॉक्युमेंट डॉट राईट, आणि इथे जे काही स्ट्रिंग कंटेंट तुम्हाला पास करायचे ते आपण पास करून त्या नवीन विंडोवरती आपण राईट करत होतो. ओके, हे झालं ओपन फंक्शन. आणि त्याच्यानंतर आपण जी आपली नवीन विंडो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स बघितले होते. पोझिशन विथ रिस्पेक्ट टू स्क्रीन एक्स वाय कोऑर्डिनेट बघितलं होतं, स्क्रीन एक्स आणि स्क्रीन वाय. ओके, इथपर्यंत काही डाऊट नाही आहे ना? इथपर्यंत काही डाऊट आहे का? नो. ओके, तर No, ma'am. okay, in today's lecture we are going to see scrolling. Okay, scrolling कसं होतं? आपण बघितलंय लास्ट टाइम जेव्हा आपण ओपन विंडो क्रिएट केलं, ओके, त्या टाइमला जेव्हा आपण स्क्रोल बार जे काही फीचर पॅरामीटर होतं विंडो डॉट ओपन फंक्शन मध्ये आपण 4 पॅरामीटर पास करतो. त्यातला जो थर्ड पॅरामीटर फीचरचा होता त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ पॅरामीटर सेट करतो. टॉप लेफ्ट पोझिशन सेट करतो, हाईट सेट करतो, स्क्रोल बार, टूल बार, मेनू बार, ओके, रिसायझेबल आहे का नाही, ओके, हे जे काही ऑप्शन्स आपण तिथे सेट करतो. लास्ट लेक्चरला जेव्हा आपण स्क्रोल बार इज इक्वल टू येस केलं होतं तेव्हा आपल्याला स्क्रोल बार दिसला नाही का? त्याचं रिझन काय? जे काही कंटेंट आपण त्या वेब पेजवरती लिहिले होते दॅट आर इनफ टू फिट इन टू दॅट विंडो. ओके, म्हणजे त्या विंडोमध्ये फिट होत आहेत. जर ते ओव्हरफ्लो होत असतील तर तो स्क्रोल बार आपल्याला डिस्प्ले झाला असता. ओके, तर आता आपल्याला हे जे काही स्क्रोलिंग आहे विंडो मधलं जे स्क्रोल कसं होतं, ओके, कोणतं फंक्शन यूज करायचं स्क्रोलिंगसाठी ते आज आपण बघणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 करायचे विंडो स्क्रोलिंगसाठी, दॅट आर नथिंग बट स्क्रोल बाय अँड स्क्रोल टू. स्क्रोलिंग म्हणजे आता सपोज आता इथे नोटपॅड वरती हे जे काही
दोन टाईप्सचे स्क्रोल बार असतात तुम्हाला माहिती आहे. एक व्हर्टिकल स्क्रोल बार असतो आणि एक हॉरिझॉन्टल स्क्रोल बार असतो, राईट? मग जेव्हा व्हर्टिकल स्क्रोल बार आपल्याला डाऊनला आपण जेव्हा मूव्ह करतो, ते स्क्रोल करतो, तेव्हा काय होतं आणि जेव्हा आपल्याला ते स्क्रोल बार वर करायचं, आता आपण मॅन्युअली करू शकतो. पॉइंटर आपल्या त्या व्हर्टिकल स्क्रोल बारवरती क्लिक केला, ओके, तर आपण काय करतो, स्क्रोल बार अप अँड डाऊन मूव्ह आपण करू शकतो. पण विदाउट युझिंग माऊस पॉइंटर आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, स्क्रोलिंग करायचंय. ओके, तर त्यासाठी आपल्याला हे जे दोन फंक्शन आहेत, स्क्रोल बाय आणि जा तिकडे स्क्रोल बाय अँड स्क्रोल टू, हे दोन फंक्शन आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, तर हा जो स्क्रोल बाय फंक्शन आहे जातो मम्मा हा ओके एक्सक्यूज. ओके, आपल्याला जा ना. हां, आपल्याला स्क्रोलिंग करायचंय विंडोमध्ये, तर त्यासाठी आपल्याला स्क्रोल बाय आणि स्क्रोल टू हे फंक्शन स्टडी करायचं. बिफोर दॅट आपण पहिल्यांदा काय करूयात, हा जो स्क्रोल बाय फंक्शन आहे तो कसा वर्क होतो ते आपण स्टडी करूयात. हा जो स्क्रोल बाय फंक्शन आहे त्याच्यामध्ये आपण दोन पॅरामीटर पास करतो, दॅट आर नथिंग बट एक्स अँड वाय कोऑर्डिनेट. ओके, एक्स वाय कोऑर्डिनेट आपण पास करतो. सपोज मला सपोज मला व्हर्टिकल स्क्रोल बार आहे, तो जर हा जा स्क्रोल बार जर मला मूव्ह करायचा असेल तर मला काय करावं लागेल, हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे, स्क्रोल बाय फंक्शनचा सिंटॅक्स काय, स्क्रोल बाय आणि एक्स वाय कोऑर्डिनेट. आणि जर मला व्हर्टिकल स्क्रोल बार अप अँड डाऊन करायचं असेल तर काय करावं लागेल, हा जा हा स्क्रोल बार जर व्हर्टिकली अप अँड डाऊन करायचा असेल तर हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो मला 0ला सेट करावा लागेल आणि हा जो वाय कोऑर्डिनेट आहे तर त्याची तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता कितीनी तो स्क्रोल होणार आहे, 10 पिक्स. मग हे जे एक्स वाय कोऑर्डिनेट आहे ते पिक्सेल्स मध्ये आहे, मग 10 पिक्सेलनी तुमचा व्हर्टिकल स्क्रोल बार काय होईल, मूव्ह होईल. जर तुम्हाला हॉरिझॉन्टली मूव्ह करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, वाय कोऑर्डिनेट तुम्हाला 0ला सेट करावं लागतील जर तुम्हाला हॉरिझॉन्टल स्क्रोल बार तुमचा मूव्ह करायचा असेल. आणि जे काही कोऑर्डिनेट्स पिक्सेल्सनी स्क्रोल करायचं आहे तुम्हाला ते स्क्रोल बाय आणि एक वाय कोऑर्डिनेट 0ला सेट करा. ओके, हा जो स्क्रोल बाय फंक्शन आहे त्याचं कळालं का, एक्स वाय कोऑर्डिनेटचं? येस मॅम. आपण प्रोग्राम थ्रू काय करूयात, एक्झिक्यूट करून बघूयात स्क्रोल बाय फंक्शन वर्क होतं का नाही. ओके, तर त्यासाठी आपल्याला आपण काय करूया, एक वेब पेज क्रिएट करूया. त्या वेब पेजवरती एक स्क्रोल बाय नावाचं बटन घेऊया. त्या बटनवरती जेव्हा युजर क्लिक करेल तेव्हा व्हर्टिकल स्क्रोल बार मूव्ह करण्यासाठी बघूया. ओके, तर इथे आपण काय करूयात, एक HTML डॉक्युमेंट क्रिएट करूयात. अरे जावा ना तिकडं. एक 5 मिनिट वेट कर, त्यांना घेऊन. ओके, स्क्रोल बाय जी आपली करंट विंडो आहे त्याच्यावरती स्क्रोलिंग इफेक्ट बघणार आहे युजिंग स्क्रोल बाय फंक्शन. ओके, त्यासाठी आपण काय करूया, एक वेब पेज, एक पेजवरती आपल्याला काय करायचंय, एक बटन घ्यायचंय आणि त्या बटनला ऑन क्लिक इव्हेंट हँडल करताना
हा जो स्क्रोल बाय आहे तो फंक्शन आपल्याला अप्लाय करायचा आहे तिथे. ओके, सो टायटल रोलिंग विंडो. हेडिंग पण देऊया जेणेकरून वेब पेज वरती ती हेडिंग आपल्याला दिसेल. स्क्रोलिंग युजिंग स्क्रोल बाय. ओके, हे झालं आपलं जे काही इनिशियल डिक्लेरेशन आहे ते आपण केलंय. आता आपण काय करूया, बॉडी टॅग मध्ये आपल्याला काय करायचंय, एक बटन घ्यायचं आहे. आणि त्या बटनला आपण व्हॅल्यू देणार आहे. व्हॅल्यू काय द्यायची आपल्याला, स्क्रोल. आता आपण व्हर्टिकली स्क्रोल करतोय, सो काय करू आपण, व्हर्टिकली म्हणून नाव देऊयात. आणि जेव्हा युजर ऑन क्लिक करेल, त्या बटनवरती जेव्हा युजर क्लिक करेल तेव्हा आपल्याला काय करायचंय, स्क्रोल करायचंय. सो स्क्रोल व्ही, किंवा तुम्ही लिहू शकता पेज स्क्रोल. काही तुम्हाला जे फंक्शनचं नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता, असं काही नाही, ती स्पेसिफिक तेच द्यायचं आहे. ओके, ऑन क्लिक इज इक्वल टू पेज स्क्रोल. आता काय करायचं आपल्याला, हा जो पेज स्क्रोल नावाचा फंक्शन आहे तो आपल्याला स्क्रिप्टमध्ये लिहायचा आहे. सो आपण हेडिंग मध्येच काय करूया, स्क्रिप्ट अप्लाय करूया. स्क्रिप्ट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट पब्लिक जावास्क्रिप्ट. पेज स्क्रोल आहे तो फंक्शन इथे लिहायचंय. सो डिफाईन फंक्शन युजिंग फंक्शन कीवर्ड अँड देन पेज एस कॅपिटल. पेज स्क्रोल, पेज स्क्रोल मध्ये आपल्याला काय करायचंय, सिम्पली हा जो स्क्रोल बाय फंक्शन आहे तो आपण लिहूयात, विंडो डॉट स्क्रोल बाय. स्क्रोल बाय आता आपण व्हर्टिकली करणार आहे. सो हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो आपण काय करूया, 0 देऊयात. आणि वाय कोऑर्डिनेट युजर ह्या स्क्रोल व्हर्टिकली बटन वरती जेव्हा क्लिक करेल तेव्हा 20 पिक्सलनी तो जो स्क्रोल बार आहे तो डाऊनवर्डला जाईल, अप टू डाऊन. किंवा आपण ह्याला मूव डाऊन पण म्हणू शकतो फंक्शनला. ओके, राहू द्या, पेज स्क्रोलच. सेव्ह ॲज करूयात, स्क्रोल बाय आता आपले जे कंटेंट आहेत ते जोपर्यंत तुम्ही जे काही कंटेंट वेब पेज वरती सध्या आपण काहीच लिहिलेलं नाही, आपण फक्त हेडिंग दिली स्क्रोलिंग युजिंग स्क्रोल बाय. ओके, मग आता ही जी हेडिंग आहे, जेव्हा आपण स्क्रोल हा वेब पेज आता आपण HTML फाईल जी क्रिएट केली त्याच्यावरती जेव्हा आपण क्लिक करू, ती जी हेडिंग आहे ती त्या विंडोमध्ये बरोबर फिट होते. त्यामुळे आपल्याला जे स्क्रोल बार्स आहेत ते स्क्रोल बार आपल्याला दिसणार नाही. जेव्हा तुम्ही स्क्रोल व्हर्टिकली म्हणता, इथे स्क्रोल बारच नाही आहेत,
दिसत नाहीत का? कारण हे जे टेक्स्ट आहे त्या विंडोमध्ये बरोबर फिट होत आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कंटेंट ऍड करावं लागतील. ओके, सो मी इथे काय करते, बॉडी टॅग मध्ये जे आपलं बटन आहे त्या बटनच्या खाली एक पॅरेग्राफ आपण ऍड करूयात. पॅरेग्राफ मध्ये आपण एक नंबर ऑफ लाईन्स कॉपी पेस्ट करूयात. ओके, हा जो मी इथे ऑलरेडी कॉपी करून ठेवलेला आहे तोच मी काय करते, ॲज इट इज कॉपी करते. कुठे? आपला जो प्रोग्राम आहे की जेणेकरून आपल्याला स्क्रोल बार्स दिसतील. त्या हे जे आपलं पॅराग्राफचं टॅग आहे पी, त्याच्या इन बिटवीन आपण काय करूया, त्याला पेस्ट करूयात. आता हा जो जे काही पॅराग्राफ आहे कॉपी पेस्ट केला आपण सिम्पली, त्याला काही यूज नाही, जस्ट आपल्याला स्क्रोल बार दिसण्यासाठी. जोपर्यंत तुमचे कंटेंट त्या विंडोमध्ये फिट होत आहेत तोपर्यंत तुम्हाला स्क्रोल बार दिसणार नाही. हे जर ते जेव्हा फिट नाही होणार, आता सब इथे बघा नोटपॅड मध्ये पण तुम्हाला हा जो स्क्रोल बार इथे दिसतोय. आता जेव्हा तुम्ही स्क्रोल व्हर्टिकली करता तेव्हा आपण काय करतो, इथं 0-20. जेव्हा तुम्ही ह्या स्क्रोल व्हर्टिकली बटन वरती क्लिक कराल तेव्हा काय होणार आहे, हा जो स्क्रोल बार आहे तो काय होणार आहे, 20 पिक्सेल्सनी खाली खाली मूव्ह होणार आहे. एक्झिक्यूट करून बघूयात आपण फंक्शन, प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघूया. स्क्रोल हाच आहे ना, स्क्रोल बाय आणि स्क्रोल. आता इकडे बघा, स्क्रीनवरती तुम्हाला विंडो दिसते. आपण हेडिंग दिलं होतं स्क्रोलिंग युझिंग स्क्रोल बाय, स्क्रोल व्हर्टिकली म्हणून आपण बटन पण घेतलंय. आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती व्हर्टिकल स्क्रोल बार दिसते, राईट? हा काय व्हर्टिकल स्क्रोल बार आहे. आता ह्या व्हर्टिकल स्क्रोल बारला आपण मॅन्युअली पॉइंटर थ्रू वर खाली आपण मूव्ह करू शकतो. पण आपल्याला काय करायचंय, हा जो स्क्रोल बाय फंक्शन आहे तो यूज करून काय करायचंय, स्क्रोल करायचंय. ओके, मग त्यासाठी आपण काय घेतलं, इथं स्क्रोल व्हर्टिकली नावाचं बटन घेतलंय. जेव्हा आपण ह्याच्यावरती क्लिक करू तेव्हा काय होईल, स्क्रोल होईल. ओके, इथे तुम्हाला चेंजेस दिसते. 20 पिक्सेलनी तुमचं जे स्क्रोल बार आहे तो डाऊनवर्डला मूव्ह झालाय. अजून एकदा बघा, स्क्रोल जो व्हर्टिकल स्क्रोल स्क्रीन दिसते का सगळ्यांना? Yes, ma'am. स्क्रोल बार दिसतोय व्हर्टिकल? Yes, ma'am. ओके, जेव्हा तुम्ही स्क्रोल व्हर्टिकली करतात तो 20 पिक्सेल्सनी डाऊनवर्डला मूव्ह होतोय, राईट? आता हा जो स्क्रोल बाय बटन आहे आपला, जेव्हा आपण मूव्ह केला तेव्हा काय होतंय, स्क्रोल बाय बटन खाली खाली गेल्यानंतर तो आपल्याला दिसत नाहीये. ओके, त्यामुळे आपण क्लिक नाही करू शकत. मग ह्या केसमध्ये आपण काय करूया, स्टाईल त्याचा सेट करूयात. ओके, हा जो बटन आहे त्याची पोझिशन आपण फिक्स करूया. त्यासाठी आपण ह्या बटन मध्येच, ह्या बटनची पोझिशन आपल्याला फिक्स करायची. त्यासाठी आपण इथं काय करूया, एक स्टाईल ऍट्रिब्यूट त्याचा सेट करूया. काय करूया, त्याला पोझिशन त्याची आपल्याला काय करायची, फिक्स्ड म्हणून आपण सेट करूयात. तुम्ही परत एकदा बघा, कुठे गेला प्रोग्राम, परत एकदा रन करूयात. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, हे स्क्रीनवरती हा जो स्क्रोल बटन दिसतोय का? कलर चेंज करू दे. Visible, ma'am. जेव्हा तुम्ही हा स्क्रोल व्हर्टिकली बटनला क्लिक कराल तेव्हा 20 पिक्सेल्सनी तुमचं जे काही वेब पेज आहे तो डाऊनवर्डला मूव्ह होतो. ओके, आता हे जर तुम्हाला डाऊनला मूव्ह करायचं असेल स्क्रोल बार, व्हर्टिकल स्क्रोल बार, तर आपण काय केलीये, आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू द्यायची. आणि जर मला अपवर्डला मूव्ह करायचं असेल तर मला काय करावं लागेल, निगेटिव्ह व्हॅल्यू द्यावं लागेल. ओके, जेव्हा आपण निगेटिव्ह व्हॅल्यू देईल त्यावेळेस काय होईल, तो अप डायरेक्शनला मूव्ह होईल. ओके, मग त्यासाठी आपण काय करूयात, प्रोग्राम मध्ये
अप साठी एक बटन घेऊया. जेव्हा आपला पॅराग्राफ संपतो एंडला, ओके, तर एंडला आपण काय करूयात, एक बटन टॅग घेऊयात. इनपुट टाईप बटनला आपण व्हॅल्यू देऊयात स्क्रोल अप. आणि इथे आपण फंक्शन जेव्हा युजर क्लिक करेल, जेव्हा स्क्रोल अपला क्लिक करेल तेव्हा आपण काय करूया, एक फंक्शन स्क्रोल अप नावाचं फंक्शन करूया. ओके. आणि वरती जे आपण स्क्रोल व्हर्टिकली लिहिलंय त्याला काय करूयात, स्क्रोल डाऊन म्हणून नेम देऊया तिथे. हा जो बटन आहे त्याचं नाव चेंज केलं फक्त, स्क्रोल डाऊन. आता आपल्याला जेव्हा स्क्रोल अप करायचंय, जेव्हा आता आपण स्क्रोल डाऊनवर्ड डायरेक्शननी करत होतो, त्यामुळं ही जी वाय कोऑर्डिनेट होतं ते आपण काय केले, पॉझिटिव्ह दिले. ओके. जर आपल्याला अपवर्ड डायरेक्शनला स्क्रोल बार जर मूव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल, ही जी वाय कोऑर्डिनेट्स आहे ते आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू द्यावं लागेल. सो आपण इथं काय फंक्शन स्क्रोल अप नावाचं फंक्शन इथे त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पली विंडो डॉट स्क्रोल बाय, तिथं आपण व्हर्टिकल स्क्रोल बार फक्त बघतोय त्यामुळं स्क्रोल बाय काय झाला, 0. एक्स कोऑर्डिनेट काय झाला, 0ला सेट करायचंय. आणि वाय कोऑर्डिनेट आपण काय करूयात, -20ला आपण सेट करूयात. -20 केल्यामुळं काय होणार आहे, ते अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. सेम आता एक्झिक्यूट करून बघूयात. पेज स्क्रोल. ओके. आता जेव्हा स्क्रोल डाऊन तुम्ही करताय, बटन कुठे गेलं, बटनचं लिहिलं नाही का आपण, बटन मध्ये काय राहिलं, इनपुट टाईप इज इक्वल टू बटन व्हॅल्यू स्क्रोल अप. बटन दिसत नाहीये का स्क्रोल अपचा, मॅडम फंक्शनच्या नावामध्ये स्पेस चालत नाही बहुतेक. फंक्शन कुठे, मॅडम नावामध्ये स्पेस दिलाय तुम्ही स्क्रोल अप मध्ये. हे व्हॅल्यू, व्हॅल्यू मध्ये का फंक्शन, कुठे स्पेस दिलाय, स्क्रोल अप, मॅडम खाली फंक्शन जो बटन आपण स्क्रोल अपचा फंक्शन तिथे का,
input type is equal to button, value is equal to scroll up, on click scroll up. कुठे स्पेस? हे वाला. आपला वरती आहे, बहुतेक ते कंटेंट जास्त झाले पॅराग्राफचे, त्यामुळे दिसत नसेल. डेव्हलप करूयात आणि ह्या जो बटन आहे त्याची पण स्टाईल आणि स्टाईल सेट करूयात पोझिशन फिक्स्ड म्हणून, जेणेकरून ते ओव्हरलॅप व्हायला लागलेत बटन्स एकमेकांवरती. मॅडम मी केलेलं वर्क आहे, एक काम करतो मॅडम, मी टेलिग्रामला पाठवतो. आपण फक्त काय करूयात सध्या, ची पोझिशन फिक्स दोन्हीपैकी एकच बटन घेऊयात आपण फक्त. टेलिग्रामला पाठवतोय तो. स्क्रोल अप आपल्याला फक्त दाखवायचं आहे की अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत आहे म्हणून. परत एकदा स्क्रोल अप. आता आपला जो व्हर्टिकल बार आहे स्क्रोल बार तो कुठे डाऊनवर्डला आहे. जेव्हा मी हा स्क्रोल अप बटन वरती क्लिक करेल तो अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल बाय 20 पिक्सेल्स. ओके, आता ते आपल्याला स्टाईल मध्ये जाऊन त्याचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते बघावं लागतील. सध्या तरी स्क्रोल अप फंक्शन दिसलं का तुम्हाला? आता हे बघा, हा जो व्हर्टिकल स्क्रोल बार आहे तो मी काय करते, डाऊनवर्डला घेते. आता जेव्हा मी स्क्रोल अप हा जो बटन आहे क्लिक करते तेव्हा काय होतंय, माझं पेज स्क्रोल होत आहे अपवर्ड डायरेक्शनली. स्क्रोल बार चेक करा. इट आता ते दोन बटन्स काय व्हायला लागलेत, एकमेकांवरती ओव्हरलॅप होत असल्यामुळे ते काय होतंय, पी इनपुट बटन व्हॅल्यूज scroll up on click scroll up. ओके, दोन्ही बटन शो करताय का ते? एकच बटन गेलं. पुष्कराजने पाठवलंय. पुष्कराजने प्रोग्राम पाठवलाय सेम. आता त्याच्या ह्याच्यानी होते का बघूयात. दोन बटन्स इथं काय व्हायला लागलेत माझ्या स्क्रीनवरती ओव्हरलॅप व्हायला लागलेत, त्यामुळे ते दिसत नाहीये. अरे कॉपी नाही झालं का? ओके ठीक आहे, स्क्रोल अप आणि स्क्रोल डाऊन तर कळालंय ना प्रोग्राम. स्क्रोल Yes, अप. ma'am. ओके, जेव्हा तुम्हाला डाऊनला स्क्रोल करायचंय व्हर्टिकल बार त्यावेळेस काय करायचंय आपल्याला,
पॉझिटिव्ह जे वाय कोऑर्डिनेट आहे ते प्लस साईन द्यायचं आहे आणि जेव्हा आपल्याला अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करायचं आहे त्या स्क्रोल बारला त्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू द्यायची. ओके. आता हे झालं व्हर्टिकल स्क्रोल बार. आता हॉरिझॉन्टल स्क्रोल बार साठी आता आपल्याला स्क्रीनवर आपण आता बघितलंय त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल स्क्रोल बार तुम्हाला डिस्प्ले नाही होते राईट, फक्त व्हर्टिकल स्क्रोल बार दिसतोय. मग हॉरिझॉन्टल स्क्रोल बार दिसण्यासाठी आपण काय करूयात, एक हा जो पॅराग्राफ आहे पॅराग्राफ टेक्स्ट मध्ये गेलो का, स्क्रोल बार ओपन विथ नोटपॅड. इथे काय करूयात आपण, हा जो आपला पॅराग्राफ आहे की व्हॉट इज जावा स्क्रिप्ट त्याला काय करूयात एका टॅग मध्ये घेऊयात. इथे तो टॅग आपण क्लोज करूया. हा जो पॅराग्राफ आहे सगळा आणि आपण काय करूयात त्याचे जे पिक्सेल्स आहेत विड्थ जी आहे त्याची आपण काय करूयात की सेट करूयात 1000. एक 2 मिनिटं. हॉरिझॉन्टल करायचं आहे ना, सेव्ह करूया त्याला. ओके, स्क्रोल बार दिसतोय का, ओके. तर तुम्हाला इथे खाली दिसेल स्क्रीनवरती हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आलाय. ओके, मला हा जो पेज आहे तो मॅन्युअली आपण करतोय राईट. स्क्रोल बारला ड्रॅग करून आपण तो लेफ्ट राईट आपण मूव्ह करतोय. ओके, आता आपल्याला काय करायचंय, जेव्हा युजर बटनवरती क्लिक करेल तेव्हा लेफ्ट आणि राईटला आपला स्क्रोल व्हायला पाहिजे पेज. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, स्क्रोल बाय फंक्शन मध्ये फक्त हा जो एक्स आतापर्यंत आपण काय करत होतो वाय कोऑर्डिनेट सेट करत होतो राईट. आता आपल्याला हॉरिझॉन्टल स्क्रोल बार मूव्ह करायचं आहे, सो आपण काय करणार आहे एक्स कोऑर्डिनेट सेट करणार आहे. सो इथे काय येईल बाय 20 पिक्सेल 0. आता इथे आपण काय करूया स्क्रोल राईट देऊयात बटनला आणि हा जो स्क्रोल अप आहे इथे आपण तोच फंक्शन कॉल करूया दॅट इज पेज. त्याच प्रोग्राम मध्ये मी एडिट करते पेज स्क्रोल. आता एक्झिक्यूट करून बघा. आता इथे स्क्रोल राईट बटन दिसते, जेव्हा मी बटनवरती क्लिक करते 20 पिक्सेल्सनी आपला जो हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आहे हा काय होतंय, मूव्ह होतोय. ओके,
आता तुम्हाला हे झालं पॉझिटिव्हला. जेव्हा तुम्ही राईटला मूव्ह करतात तेव्हा काय करतात, जे एक्स कोऑर्डिनेट आहे ते आपल्याला प्लस साईनने द्यायचे म्हणजे पॉझिटिव्ह द्यायचे. जेव्हा तुम्हाला लेफ्टला मूव्ह तेव्हा काय करावं लागेल, निगेटिव्ह द्यावं लागेल. सो आता इथे मी काय करते, स्क्रोल अप फंक्शन जो आहे ते आता हे सेम, ते फक्त एक्स कोऑर्डिनेट आपण चेंज करायचे, दॅट इज निगेटिव्ह, आणि वाय कोऑर्डिनेट आपण काय केलं, 0ला सेट केलं. सो एक्झिक्यूट करून बघा. ओके, सध्या आपला स्क्रोल बार कुठे आहे, राईटला आहे. आता मला लेफ्टला मूव्ह करायचं आहे, त्यासाठी आपण काय केलंय, एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह केलंय. स्क्रोल, बटनचं नाव चेंज करायचं राहिलं. स्क्रोल लेफ्टला जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा काय, तो लेफ्टला मूव्ह होईल. आता सध्या तुम्ही राईटला स्क्रोल बार आपण काय करूयात, मूव्ह करूयात. जेव्हा युजर स्क्रोल लेफ्ट बटनला क्लिक करेल तेव्हा आपण काय करतोय, वेब पेज आपला लेफ्टला मूव्ह करतोय. ओके, स्क्रोल राईट लेफ्ट अप डाऊन, कळाले? Yes, ma'am. याच्यामध्ये काही डाऊट आहे, नाही ना? हे झालं स्क्रोल बाय. आता हा जो स्क्रोल टू फंक्शन आहे, स्क्रोल बाय मध्ये काही डाऊट नाही. सेकंड फंक्शन आपल्याला काय बघायचं होतं, स्क्रोल टू. हा जो स्क्रोल टू फंक्शन आहे तो पण काय घेतोय, एक्स वाय कोऑर्डिनेट घेतोय, एक्स वाय. पण हा जो स्क्रोल टू फंक्शन काय करेल, हे जे एक्स कोऑर्डिनेट आहेत तो काय करेल, स्क्रोल करेल, पण विथ रिस्पेक्ट टू स्क्रीनचे जे एक्स वाय कोऑर्डिनेट्स आहेत, विथ रिस्पेक्ट टू दॅट तो काय करेल, स्क्रोल करेल. आतापर्यंत काय होत होतं, जी तुम्ही पोझिशन दिली आहे, 20 दिलं तर ते काय होत होतं, 20नी प्रत्येक वेळी 20 पिक्सेल स्क्रोल होत होतं. आणि आता हा जो स्क्रोल टू फंक्शन आहे तो काय होतंय, तुमची जी ही स्क्रीन आहे ह्या स्क्रीनच्या एक्स वाय कोऑर्डिनेट रिस्पेक्ट टू तो काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. जे सपोज एक्झाम्पल आपण रन करून बघूयात म्हणजे तुम्हाला कळेल. स्क्रोल टू एडिट करूया. स्क्रोल टू, हे स्क्रोल अप मध्ये हा इथेच मी एडिट करते ह्याच प्रोग्राम मध्ये. काय होते बघा, स्क्रोल टू मध्ये तुम्ही एक्स वाय कोऑर्डिनेट देऊ शकता. सपोज मी दिले 0,50 0,50 स्क्रोल अप. इथे आपण काय करतोय, स्क्रोल टू फंक्शन आपण यूज करतोय. सो स्क्रोल टू बटन एक्झिक्यूट करून बघूयात. हा जो स्क्रोल टू बटन आहे आपण काय केलंय, वाय कोऑर्डिनेट 50 ला दिलंय. जेव्हा तुम्ही स्क्रोल टू वरती क्लिक कराल तेव्हा तो काय करतो, जे आपले एक्स वाय कोऑर्डिनेट आहे त्या रिस्पेक्ट टू तो मूव्ह होतोय. आता सपोज मी डाऊनवर्डला हा व्हर्टिकल बार मी डाऊनवर्ड डायरेक्शनली खाली केलाय. ओके, जेव्हा मी स्क्रोल टू करेल तर तो विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय कोऑर्डिनेट आपण काय दिलंय, 50 दिलंय, त्यामुळे तो तिथेच मूव्ह होईल. 0 to 50 पिक्सेल्स. तर डिरेक्टली तुम्ही कुठे पण तुमचा स्क्रोल बार असू दे, तो डिरेक्टली त्या एक्स वाय कोऑर्डिनेट स्क्रीनच्या जिथे आहेत त्या रिस्पेक्ट टूच तो काय होतोय, मूव्ह होतोय. आता तुम्ही परत स्क्रोल टू कराल तर तो काय मूव्ह नाही होणार, कारण तो ऑलरेडी 50 पिक्सेल व्हर्टिकली तो मूव्ह झालाय. सपोज मी हा स्क्रोल बार वरती आता 0 पोझिशनला आहे. ओके,
जेव्हा मी स्क्रोल टू बटन वरती क्लिक करेन, ओके, तर तो काय होईल, इथून तो 50 पिक्सेल खाली येईल. ओके, स्क्रोल टू तो काय झाला, इथून 50 पिक्सेल्स तो खाली आला. म्हणजे हा जो स्क्रोल टू फंक्शन आहे तो काय करतो, विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय कोऑर्डिनेट तुमच्या स्क्रीनचे तो काय होतोय, स्क्रोल बारला स्क्रोल करतोय. सेम तुम्ही हॉरिझॉन्टली करू शकता. ओके, तर स्क्रोल बाय आणि स्क्रोल टू फंक्शन कळाले. स्क्रोल बाय फंक्शन काय होतं, जोपर्यंत तुम्ही क्लिक करताय तोपर्यंत तो स्क्रोल होतोय. ओके, आणि हा जो स्क्रोल टू फंक्शन आहे तो विथ रिस्पेक्ट टू तुमच्या स्क्रीन स्क्रोल होणार. डिरेक्टली तो तिथेच तेवढे जे पिक्सेल्स दिलेत तिथेच तो मूव्ह होईल. ओके, स्क्रोल टू फंक्शन मध्ये काय डाऊट आहे? No, ma'am. ओके, आता मूव्ह टू म्हणून पण एक फंक्शन आहे. मूव्ह जो मूव्ह टू फंक्शन आहे तो काय करतो, काय करत असेल मूव्ह टू फंक्शन, ही जी आपली विंडो आहे, ओके, आता ही नोटपॅडची विंडो आहे. हा मूव्ह टू तुम्ही इथं जर एक्स वाय कोऑर्डिनेट दिला तुम्ही 10-20, तर विथ रिस्पेक्ट टू स्क्रीन आपली विंडो काय होईल, त्या पोझिशनला मूव्ह होईल. मूव्ह टू फंक्शन काय करतं, तुमची जी स्क्रीन विंडो आहे ती विंडोला मूव्ह करतं. एक्झिक्यूट बघूयात. इथे स्क्रोल टू लाच आपण इथे काय करूयात, मूव्ह टू करूयात. आणि वाय कोऑर्डिनेट्स एक्स वाय स्क्रोल टू, स्क्रोल टू च्या ऐवजी आपण बटनचं नाव दिलंय मूव्ह टू. ओके, तो काय करेल, विंडो मूव्ह करेल. मूव्ह झाली का नाही? विंडो डॉट मूव्ह, मूव्ह टू विंडो करण्यासाठी आपण काय करूया, एक न्यू विंडो आपण ओपन करूया आणि त्या न्यू विंडोला आपण काय करूयात, मूव्ह करूयात. तर इथं मी काय केलंय, एक विंडो डॉट ओपन नावाचं फंक्शन घेतलंय. त्याच्यामध्ये न्यू HTML, ही जी विंडो आहे न्यू HTML ची ती विंडो ओपन करणार आहे. तर त्याला हाईट आणि विड्थ दिलेली आहे, ते 200 आणि 100. त्या विंडोमध्ये मी HTML चा कोड लिहिलाय. HTML बॉडी माय विंडो जस्ट प्रिंट केलंय त्याच्यामध्ये. आता इथे काय केलंय, प्रॉम्प्ट फंक्शन यूज करून मी काय केलंय, युजर कडून
स्क्रोल और मूव घेतलाय ऑप्शन. बाय डिफॉल्ट काय होतंय, जर स्क्रोल असेल तर स्क्रोल बाय होईल आणि जर काही तुम्ही ऑप्शन दिलं नसेल म्हणजे अदर दॅन स्क्रोल असेल तर तो काय होईल, मूव्ह होईल 500 to 100 पोझिशनला. ओके, मूव्ह टू माय विंडो डॉट मूव्ह टू 500 to 100. ओके, आता इथं आपण काय केलंय, हा जो माय विंडो हँडलर आहे त्याच्या थ्रू जी विंडो ओपन होणार आहे, विंडो डॉट ओपन, त्या विंडोची पोझिशन आपण मूव्ह करतोय. ओके, मूव्ह टू फंक्शन यूज करून. सो याला एक्झिक्यूट करून बघूयात. हे कोड कळाले का, स्क्रोल मूव्हचा, मूव्ह टूचा? इथं आपण काय केलंय, ह्या प्रोग्राममध्ये सध्या आपल्याला मूव्ह टू त्या तिथे वर्क होत नाहीये म्हणून मी इथं काय केलंय, नवीन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एक ओपन फंक्शन यूज करून एक नवीन विंडो क्रिएट केली आहे. न्यू HTML नावाचा वेब पेज मी ओपन केलं ह्या प्रोग्राममध्ये. त्याच्यामध्ये मी युजरकडून ऑप्शन घेते प्रॉम्प्ट मेसेज करून. काय मेसेज घेते, एक तर स्क्रोल एंटर करा किंवा मूव्ह एंटर करा. जर स्क्रोल एंटर केलं तर जी विंडो आहे ती स्क्रोल बाय होईल आणि जर अदर दॅन स्क्रोल असेल, आपण इथं चेक केलं, इफ रिझल्ट इज इक्वल टू स्क्रोल, स्क्रोल असेल तर स्क्रोल बाय होईल, अदरवाईज विंडो काय होईल, मूव्ह होईल. मग मूव्हच्या इथं आपण काय केलंय, मूव्ह टू फंक्शन आपण यूज केलंय. ओके, कोड कळालाय का, काय केलंय? मला फक्त काय दाखवायचंय, विंडो मूव्ह होतीये, माय विंडो डॉट मूव्ह टू. त्याचं आपण XY कोऑर्डिनेट दिलेत 500 आणि 100. येस ऑर नो? ओके, आता एक्झिक्यूट करून बघूया त्याला. स्क्रोल मूव्ह. ओके, सध्या माझी विंडो कुठे, इथे, राईट, त्या पोझिशनला आहे. आता इथे प्रॉम्प्ट मेसेज का नाही आला, कारण आपण फोकस काढलाय का इथे, ही जी आपली पॅरेंट विंडो आहे त्याचा फोकस आपल्याला द्यायचा आहे. इथे आपण काय करून तो प्रॉम्प्ट मेसेज आपल्याला दिसेल. स्क्रोल मूव्ह. डिरेक्टली मूव्ह होती. विंडो डॉट फोकस. काय व्हायला लागलंय, प्रॉम्प्ट मेसेज घेई नाही, तो डायरेक्ट काय होतोय, बाय डिफॉल्ट मूव्ह घेऊन ती विंडो मूव्ह व्हायला लागली. Window.prompt dialog generated by this page was suppressed because this page is not the active tab of the front window. Please make sure केली की window.focus. जेव्हा विंडो क्रिएट होईल तेव्हा आपण काय करूया, window.focus करूयात. एक्झिक्यूट होते का, ओके, आता एक्झिक्यूट झालं. आता इथं मी जर स्क्रोल
ऑप्शन दिले तर काय होते, सध्या आता इथं चेक करा, जी आपली विंडो आहे न्यू विंडो ती कुठे 0 0 लोकेशनला, XY कोऑर्डिनेट काय 0 0. ओके, आता मी इथे मूव ऑप्शन सिलेक्ट करते, मूव करते. मूव केल्यानंतर काय होणार आहे, ही जी विंडो आहे मूव टू, तर XY कोऑर्डिनेट 500 आणि एक्स कोऑर्डिनेट 500 आणि वाय कोऑर्डिनेट 100 ला मूव्ह होईल. ओके, इथली 0 0 लोकेशनला होती तुमची विंडो, ती कुठे आली, मूव्ह होऊन जी आपण इथे XY कोऑर्डिनेट्स दिले होते 500 आणि 100 त्या लोकेशनला मूव्ह टू झाली विंडो. ओके, स्क्रोल बाय काय होतं, जे काही आपल्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल स्क्रोल बार आहे त्याला स्क्रोल करतं, आणि मूव्ह टू फंक्शन काय करतं, जे आपली विंडो आहे त्या विंडोला मूव्ह करतं. परत एकदा एक्झिक्यूट करून बघा, तुम्हाला कळेल. ओके, इनिशियली जेव्हा तुम्ही रन करता, जी न्यू विंडो क्रिएट झाली आहे त्याचं जी पोझिशन आहे ती काय आहे, 0 0 लोकेशनला आहे. ओके, 0 0 लोकेशनला आहे. आता जेव्हा मी मूव्ह करते, मूव्ह, तेव्हा काय होते, ती मूव्ह टू फंक्शन मध्ये आपण काय दिले, कोऑर्डिनेट्स, इथे आपण 500 आणि 100 कोऑर्डिनेट्स दिलेत. तर त्या पोझिशनला आपली विंडो काय होती, मूव्ह होती. इथे XY कोऑर्डिनेटला होती ती इथे आली विंडो. मूव्ह टू फंक्शन कळालं. बाकी मृणाली, निरंजन, प्रज्ञेश, Yes, ma'am. येस मॅम. इथपर्यंत काय डाऊट आहे, तुम्ही एक्झिक्यूट करून बघताय का नाही प्रोग्राम? येस, बघतो. ओके, आता ह्या चॅप्टर मधला रायटिंग कंटेंट टू, आता तुम्हाला एक टास्क देते की जो आपली न्यू विंडो आहे, आपण लास्ट लेक्चरला जी पोझिशन्स होते XY कोऑर्डिनेट, स्क्रीन X आणि स्क्रीन Y, ते आपण काय केले होते, न्यू विंडोवरती प्रिंट केले होते, म्हणजे टाईप केले होते. ओके, युझिंग पॅरेंट विंडोवरतीच आपण काय केलं होते, न्यू विंडोचा जो हँडलर आहे तो यूज करून आपण काय केलं होतं, कंटेंट राईट केले होते स्क्रीन X आणि स्क्रीन Y, राईट. तर आता तसंच तुम्हाला काय करायचंय, HTMLचा कोड, HTML एक पेज, तिथे तुम्हाला युजर नेम, पासवर्ड आणि सबमिट बटन एक वेब पेज करा, किंवा कुठलंही तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशनचं पेज करायचं असेल, रेडिओ बटन्स वगैरे करून, तर ते फक्त पेज आपल्याला क्रिएट करायचंय न्यू विंडोवरती. न्यू विंडोवरती फक्त, तर ते ट्राय करा होतंय का नाही. युजिंग जे काही, जेव्हा त्यासाठी आपल्याला काय करायचं, फर्स्ट ओपन करायची आहे न्यू विंडो, मग त्या न्यू विंडोचा हँडल मिळेल, त्या हँडल थ्रू तुम्हाला document.write मध्ये जो काही HTMLचा कोड आहे तो तुम्हाला तिथे राईट करायचा आहे, आणि तसे राईट करून तुम्हाला तुमचं जे काही न्यू विंडोवरती कंटेंट तुम्ही राईट करू शकता. त्या document.write मध्ये तुम्ही HTML, बॉडी, इनपुट, जे काही कोड आहे, जसं आपण इनर HTML कोडच्या वेळेस बघितलं होतं, इनर HTML इज इक्वल टू जे काही तुम्ही दिलं होतं त्याच्यामध्ये फॉर्म आणि एलिमेंट्स, कमेंट फॉर्मच्या वेळेस, त्या प्रकारे तुम्हाला न्यू विंडोचा हँडलर यूज करून तुम्ही त्या न्यू विंडोवरती कंटेंट राईट करा. ट्राय करा, नाहीतर आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. ओके, कळालंय का मी काय सांगितलं ते? Yes, ma'am. हा, फॉर्म क्रिएट करा कुठलाही, जे तुम्हाला पाहिजे, मे बी 2 एलिमेंट असले तरी चालतील, युजर नेम, पासवर्ड आणि सबमिट बटन, पण त्या जी न्यू विंडो तुम्ही ओपन करणार आहे त्या विंडोमध्ये ते कंटेंट यायला पाहिजे. त्याच्यावरती इव्हेंट हँडल नाही करायचे, जस्ट एक वेब पेज क्रिएट करायचं. ओके,
सो वी विल स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. ओके, लेफ्ट व्हा.